नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो स्टुडंट्स यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा जो टीसीएस पॅटर्न आहे, तर त्या टीसीएस पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्व जे आपण आपल्या टीसीएस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले आहेत आणि मुख्यतः पोलीस भरतीला विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला पहिला प्रश्न काय आहे? मुळा मोठा घोड नीरा या डॅश नदीच्या उपनद्या आहेत। कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? मुळा मोठा घोड नीरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या काय आहे? भीमा या नदीच्या काय आहेत? उपनद्या आहेत। मग तुम्हाला आता लक्षात काय ठेवायचं आहे की भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे। त्याचबरोबर भीमा आणि कृष्णा नदीचा संगम कुठे होतो हे पण तुमच्या लक्षात ठेवायला पाहिजे। मग भीमा आणि कृष्णाचा संगम कुठे होतो? तर कर्नाटकातील कुरगुडी, काय कर्नाटकातील कुरगुडी या ठिकाणी काय होतो? भीमा आणि कृष्णा नदीचा संगम होतो। आणि हा जो संगम होतो त्या संगमास कोणतं नाव आहे हे पण लक्षात ठेवायचं। याच्यावरती सुद्धा टीसीएस काय करतं? प्रश्न विचारतंय की या संगमास कोणतं नाव आहे? एकतर याला श्री संगम म्हणतात किंवा याला निवृत्ती संगम असं पण म्हणतात। म्हणजे हे दोन नाव आहे, त्याला कोणतं? श्री संगम आणि दुसरं निवृत्ती संगम। तुम्हाला जे ऑप्शन असेल ते उत्तर तुम्हाला काय करायचं? लिहून टाकायचं असतं। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। पैनगंगा नदीचा उगम डाय डोंगरात आहे। बघा, अजिंठा डोंगर, त्र्यंबकेश्वर डोंगर, भीमाशंकर डोंगर, सातपुडा डोंगर। मग पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगरामध्ये आहे? तर पर्याय नंबर 1 अजिंठा डोंगरामध्ये। त्याच्यानंतर पैनगंगा नदीवरती कोणतं धरण आहे? हा प्रश्न सुद्धा खूप वेळेस विचारलेला आहे। मग कोणतं धरण येतं? तर इसापूर धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर पैनगंगा नदीवरती आहे। त्याचबरोबर पैनगंगा नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते? म्हणजे पैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे हाही प्रश्न विचारला जातो। मग पैनगंगा नदी काय होते? तर वर्धा नदीत जाऊन मिळते। कोणत्या? वर्धा नदीस, म्हणजे वर्धा नदीची उपनदी पैनगंगा नदी आहे, हे पण लक्षात ठेवा। त्याचबरोबर पैनगंगा नदी काय करते? तर महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोघांच्या सीमेवरून सुद्धा काही वेळ वाहते। म्हणजे प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरून वाहते? तर कोणती नदी? पैनगंगा नदी वाहते। आता गोदावरी पण वाहते, पण ऑप्शन जसं असेल तसं तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। हृदय आणि त्यांचं कार्य या संबंधित शास्त्रास डॅश असे म्हणतात। कार्डिओलॉजी, व्हायरोलॉजी, पॅथॉलॉजी, जिओलॉजी असे पर्याय तुमच्या समोर आहे। आणि हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात असं तुम्हाला या ठिकाणी विचारले गेलेलं आहे। तर काय उत्तर येईल? पर्याय नंबर 1 कार्डिओलॉजी म्हणतात। काय म्हणतात? कार्डिओलॉजी। मग तुम्हाला बाकीचे सुद्धा लक्षात ठेवायचं की जिओलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर जिओलॉजीमध्ये पृथ्वी, खडक आणि मातीचा अभ्यास केला जातो। काय? त्यानंतर एक डर्मॅटॉलॉजी आहे, म्हणजे ही डर्मॅटॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर त्वचेचा अभ्यास केला जातो। बाय इम्पॉर्टंट आहे, विचारलं होतं। त्यानंतर जी पोमोलॉजी, हा प्रश्न सुद्धा काय केला होता? टीसीएसने विचारलेला होता, म्हणून महत्त्वाचा आहे। मग पोमोलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर फळ लागवडीचा अभ्यास या शास्त्रामध्ये काय केला जातो। आणि व्हायरोलॉजी जी आहे याच्यामध्ये कशाचा? तर व्हायरोलॉजीमध्ये विषाणूचा अभ्यास केला जातो। खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, टीसीएस असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारत आहे, म्हणून या गोष्टी काय करायच्या तुम्हाला? तोंडपाठ करून ठेवायचे आहेत। पुढचा प्रश्न आपण बघूया। रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये हा खनिज पदार्थ असतो, म्हणजे कोणता खनिज पदार्थ असतो?
बघा, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, आयोडीन. आता काय विचारलंय की आपल्या रक्तामध्ये जो हिमोग्लोबिन आहे त्या हिमोग्लोबिनमध्ये कोणता खनिज पदार्थ असतो असं आपल्याला विचारलेलं आहे. मग हिमोग्लोबिनमध्ये कोणता खनिज पदार्थ असतो तर लोह असतो. या हिमोग्लोबिनची फोड कशी होते बा? हिम म्हणजे काय तर लोह आणि ग्लोबिन हे काय आहे तर प्रथिन आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि हिमोग्लोबिनमुळं काय होतं, आपलं रक्त जे लाल दिसतं ना, रक्ताचा कलर लाल आहे की नाही, मग तो लाल कलर कशामुळे येतो तर तो सुद्धा हिमोग्लोबिनमुळे येतो. म्हणजे परीक्षेमध्ये विचारू शकतात की आपल्या रक्ताचा लाल कलर किंवा मानवी रक्ताचा लाल कलर कशामुळे येतो तर कशामुळे येतो की हिमोग्लोबिनमुळे येतो. आणि हिमोग्लोबिनचं महत्त्वाचं कार्य काय आहे असं जर विचारलं तर त्याचं कार्य काय, आपल्या शरीरामध्ये जे ऑक्सिजन आहे त्याचं वहन करणं हे त्याचं कार्य आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. चुकीचा पर्याय ओळखा. या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले आणि त्यापैकी चुकीचा पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. बघा काय, सुनील गावस्कर लिटिल मास्टर, फिरोजशाह मेहता मुंबईचा सिंह, सरोजिनी नायडू फुलराणी आणि वर्गीस कुरियन मिल्क मॅन ऑफ द इंडिया. चुकीचा पर्याय ओळखायचं सांगितलंय. पहिला ऑप्शन सुनील गावस्कर लिटिल मास्टर, त्यानंतर फिरोजशाह मेहता मुंबईचा सिंह आणि सरोजिनी नायडू फुलराणी. त्याचबरोबर चौथा ऑप्शन काय आहे वर्गीस कुरियन मिल्कमॅन ऑफ इंडिया. म्हणजे या ठिकाणी काय दिलं, नाव आणि त्यांचे टोपण नाव दिले. आणि यापैकी आपल्याला काय विचारले, चुकीची जोडी किंवा चुकीचा पर्याय या ठिकाणी ओळखायचं आहे. मग या ठिकाणी चुकीचा पर्याय कोणता होईल तर पर्याय क्रमांक 3 हा आपला चुकीचा होईल. म्हणजे आपलं उत्तर असेल का तर सरोजिनी नायडू यांना काय म्हणतात, भारताची कोकिळा म्हणतात. लक्षात ठेवा, काय म्हणतात, भारताची कोकिळा. आणि फुलराणी कोणाला म्हणतात तर फुलराणी सायना नेहवालला म्हणतात. आणि सायना नेहवाल कोण आहे तर ती बॅडमिंटनपटू आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर सुनील गावस्करला काय म्हणतात लिटिल मास्टर, फिरोजशाह मेहता यांना काय म्हणतात मुंबईचा सिंह म्हणतात. खूप इम्पॉर्टंट आहे. मिल्कमॅन ऑफ इंडिया किंवा दूध क्रांतीचे जनक कोणाच म्हणतात, हा प्रश्न तर परीक्षेमध्ये वारंवार आलेला आहे. मग कोणाच म्हणतात, दुग्ध क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांना म्हणतात. आता या ठिकाणी काही सायना नेहवालबद्दल माहिती पाहूया. मग सायना नेहवाल काय म्हणतात, भारताची फुलराणी म्हणतात. ती काय आहे तर बॅडमिंटनपटू आहे. 2012च्या ऑलिम्पिकमध्ये तिला कोणतं पदक मिळालं होतं तर कांस्य पदक तिनं मिळवलेलं होतं. त्याचबरोबर सायना नेहवालला पुरस्कार मिळालेले पहा, लक्षात ठेवा, पद्मश्री, पद्मभूषण आणि अर्जुन पुरस्कार मिळालेले आहे. त्याचबरोबर ह्या ज्या सरोजिनी नायडू आहे यांना काय म्हणतात तर भारताची कोकिळा म्हणतात. हे पण खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर सुद्धा परीक्षेत वारंवार प्रश्न विचारलेला आहे. आणि ह्या ज्या सरोजिनी नायडू आहेत ह्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. हा प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो की खालीलपैकी कोण भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. मग कोण होत्या तर सरोजिनी नायडू होत्या. आणि त्या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या तर त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या राज्यपाल होत्या. एवढं डोक्यात ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये आता जशाच तसे प्रश्न येणार नाहीत. काय करू शकतात, थोडं फार चेंजेस करू शकतात. म्हणून आपण या ठिकाणी काय केलं, एका प्रश्नामधून कमीत कमी 4 ते 5 वाक्यात त्याचे विश्लेषण, म्हणजे एका प्रश्नावर कमीत कमी 4 ते 5 एक्स्ट्राचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता तर तो झाला होता 1674ला. त्याच्यानंतर पहा जन्म कधी झाला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. आणि कोणत्या किल्ल्यावर झाला होता तर शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे पण विचारलं जातं तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर बघा स्वराज्य स्थापनेची शपथ त्यांनी कोणत्या मंदिरामध्ये घेतली होती तर ती रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतली होती. आणि कधी घेतली होती तर 27 एप्रिल 1645ला. खूप महत्त्वाचं आहे हे जे मी सांगितलं आहे ना, 5-6 तारखा त्या तोंडपाठच असायला पाहिजे.
त्याच्यानंतर तुम्हाला यावर प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण उभारलं होतं? मग कोणता किल्ला जिंकला होता त्यांनी? तर तोरण उभारण्यासाठी तोरणा किल्ला, आणि सगळ्यात महत्त्वाचा तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यामध्ये आहे हे पण विचारलं जातं. कोणत्या खोऱ्यामध्ये होता? तर कानंद खोऱ्यामध्ये होता. कोणत्या? कानंद. आणि कधी जिंकला होता? तर 7 मार्च 1647ला. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यांनी हा पहिला किल्ला जिंकलेला आहे म्हणून खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर अफजल खानाचा वध कोणी केला? सगळ्याला माहिती आहे. कधी केला हे लक्षात ठेवायचं. कधी? तर 10 नोव्हेंबर 1659ला. त्याचबरोबर पुण्याच्या लाल महालावर छापा कोणी मारला? सगळ्यांना माहिती आहे. फक्त कधी मारला हे लक्षात ठेवा. कधी मारला? तर 5 एप्रिल 1663ला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता? तो 6 जून 1674ला. त्यानंतर महत्त्वाचं आहे, महाराजांचे निधन कधी झालं? तर ते झालं होतं 3 एप्रिल 1680ला झालं. खूप दुःखद घटना होती, पण आपल्याला या ठिकाणी ते लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला थोडीशी रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. लाल बहादूर शास्त्री यांची समाधी स्थळास डॅश डॅश असे म्हणतात. कोणाच्या समाधी स्थळास? लाल बहादूर शास्त्री. आता हे लाल बहादूर शास्त्री कोण होते? तर हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. आणि मग विचारलं की यांच्या समाधी स्थळास काय म्हणतात? ऑप्शन काय दिलेत पहा. राजघाट, अभयघाट, वीरभूमी आणि विजयघाट. तर यांच्या समाधी स्थळास काय म्हणतात? विजयघाट म्हणतात. लक्षात कसं ठेवायचं? भारत पाकिस्तानाचं जे पहिलं युद्ध झालं होतं कधी? 1965ला. त्या युद्धामध्ये काय केलं होतं? भारताने विजय मिळवला होता. आणि तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते? तर लाल बहादूर शास्त्री होते. म्हणून त्यांच्या समाधी सहसा काय म्हणतात? तर विजयघाट म्हणतात. त्याचबरोबर वारंवार विचारलं जातं की महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळास काय म्हणतात? तर काय म्हणतात? राजघाट म्हणतात. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधी स्थळावर त्याच्यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो. मग त्यांना काय म्हणतात? तर त्यांच्या समाधी स्थळास चैत्यभूमी असं म्हणतात. आणि ही कुठं आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. म्हणजे चैत्यभूमी कोणत्या शहरामध्ये आहे? हा प्रश्न सुद्धा वारंवार परीक्षेत विचारलेला आहे. मग चैत्यभूमी कोणत्या शहरामध्ये आहे? तर ती मुंबई शहरामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी कोणाची समाधी आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी आहे. त्यानंतर बघा, चौधरी चरणसिंह यांची समाधी कुठे आहे पहा? तर किसन घाट या ठिकाणी आहे. आणि शांतिवन या ठिकाणी, म्हणजे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची समाधी आहे. आणि इंदिरा गांधी यांची समाधी शक्तीस्थळ या ठिकाणी आहे. आता लक्षात ठेवा, बाकीच्या सगळ्या समाध्या दिल्लीला आहे आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी कुठे आहे? ती आहे मुंबईला. आणि त्याला काय म्हणतात? चैत्यभूमी म्हणतात. म्हणून तुम्हाला इथे जास्त डोक्यात ठेवा. पुढचा प्रश्न आपण बघूया. चोल प्रशासनात मोवेंद्वेलन याचा अर्थ काय होतो? चोल प्रशासनामध्ये मोवेंद्वेलनाचा अर्थ काय होतो? तर 3 राज्यांचा सेवारत शेतकरी. म्हणजे काय? पर्याय क्रमांक 3, 3 राज्यांचा सेवारत शेतकरी हा याचा अर्थ होतो. म्हणजे असे प्रश्न आहेत की तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीट होतात आणि आपल्याला कुठे पुस्तकामध्ये दिसत नाही. म्हणजे प्रश्न कुठे दिसतात? आपल्याला PYQ मध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? काय विचारलं पहा. 1891 विधवा पुनर्विवाहाला मान्यता. 1829 सतीबंदीचा कायदा. 1856 संमती वयाचा कायदा. आणि 1897 सुधारणा कायदा. आता 1829 सतीबंदीचा कायदा याचा अभ्यास थोडा आहे. तुम्हाला माहिती आहे सतीबंदीचा कायदा कधी केला? 1829ला. कोणी केला? लॉर्ड विल्यम बेंटिंगने केला. आणि त्याला कोणत्या भारतीयांनी सहकार्य केलं?
तर ते होते राजाराम मोहन राय यांनी. म्हणजे दोन्ही लक्षात ठेवायचं आहे, लॉर्ड विल्यम बेंटिंक आणि राजाराम मोहन राय. त्याचबरोबर कधी झाला तर 1829ला झाला. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1829ला कायदा काय झाला होता, फक्त बंगाल प्रांतात लागू झाला होता. आणि हा उर्वरित भारत किंवा संपूर्ण भारतात कधी लागू झाला तर 1830ला लागू झाला. म्हणजे दोन्हीतला छोटासा फरक आहे, पण लक्षात ठेवा. त्यानंतर आता इथं बघा, पुढचा कायदा बघण्याची गरज नाही. हा जो संमती वयाचा कायदा आहे कधीचा आहे तर 1891चा आहे. ठीक आहे. विधवा पुनर्विवाहाला मान्यता कधी, 1856चा आहे. म्हणजे लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आशा आहे की व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.